श्री स्वामी समर्थ. बाळा, स्वामी सांगतात आपल्या जीवनामध्ये आपल्या कर्मांना खूप महत्त्व आहे. आपले कर्मच हे आपले भविष्य ठरवत असतात. त्यामुळे आपण कसे कर्म करता याला खूप महत्त्व आहे. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, आपले कर्म चांगले ठेवा. आपल्या कर्मामध्ये कधीही इतरांविषयी राग, द्वेष, बदल्याची भावना येऊ देऊ नका. परिस्थिती कितीही वाईट असू द्यात, तुमच्या विपरीत कितीही परिस्थिती असू द्यात, कितीही संकट तुमच्या जीवनात येऊ द्यात, पण तुम्ही तुमचे कर्म हे सोडू नका. तुम्ही तुमचे कर्म हे प्रामाणिकपणे चालू ठेवा. लक्षात ठेवा, आपले कर्मच हे असतात की ते आपल्याला आपल्या अडचणीत टाकतात आणि अडचणीतून बाहेरही काढतात. लक्षात ठेवा, तुमचे जेवढे जास्त चांगले कर्म तेवढे तुम्ही संकटातून लांब राहता. या उलट तुमचे जेवढे कर्म वाईट तेवढे तुम्ही संकटांमध्ये अडकत जाता. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, कितीही परिस्थिती वाईट असू द्यात, कितीही संकट असू द्यात, आपले कर्म चांगले ठेवा. आपले कर्म सकारात्मक ठेवा. लक्षात ठेवा, आपल्या कर्मांची नोंद हे कुठे ना कुठेतरी होतच असते. देव आपल्या प्रत्येक कर्माची नोंद ठेवत असतो. आपण केलेले पाप आणि पुण्य आपल्याला येथेच या जन्मीच फेडायचे असते. याच्यापासून कोणाचीही सुटका नाही आहे. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, आपल्या कर्मांवरती विश्वास ठेवा. आपले कर्म नेहमी चांगले ठेवा. आपल्या कर्मांमध्ये इतरांविषयी कधीही राग, द्वेष नसू द्यात. नेहमी लक्षात ठेवा, आपल्या कर्मांनी कोणाचेही नुकसान होता कामा नये. भलेही तुम्हाला तुमचे यश मिळवण्यासाठी उशीर होऊ द्यात, पण कोणालाही फसवून, कोणालाही लुबाडून तुम्ही तुमचे ध्येय गाठू नका. लक्षात ठेवा, माणसाचे जेवढे कष्ट चांगले आणि प्रामाणिक, जेवढे कर्म चांगले, माणूस तेवढाच जवळ लवकर यशाच्या पोहोचतो. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, आपले कर्म हे चांगले ठेवा. आपल्या कर्म प्रामाणिक ठेवा. आपल्या कर्मामध्ये आणि आपल्या विचारांमध्ये इतरांविषयी कोणताही राग, द्वेष ठेवू नका. इतरांविषयी कोणतीही बदल्याची भावना तुम्ही ठेवू नका. लक्षात ठेवा, आपण इतरांविषयी जसा विचार करतो, जसं बोलतो, आपल्या बाबतीतही अगदी तसंच घडतं. आपण इतरांशी चांगलं बोललो, चांगलं वागलो तर आपल्यासोबतही अगदी तसेच घडते. या उलट आपण इतरांशी प्रेमाने बोललो, वागलो, इतरांना समजून घेतले तर आपल्यासोबतही तसेच घडते. आणि जर का तुम्ही इतरांविषयी वाईट विचार करू लागलात, नेहमी इतरांना नकारात्मक दाखवू लागलात, इतरांच्या नुकसानामध्ये तुम्हाला जर का आनंद होऊ लागलात, तर लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यातही ती गोष्ट घडू शकते. त्यामुळे आपल्या मनामध्ये कधीही विचार करताना कोणाविषयी नकारात्मक विचार करू नका. नेहमी चांगलाच विचार करा. लक्षात ठेवा, आपल्या चांगल्या कर्माने आपण सर्व संकटांवरती मात करू शकतो. आपले कर्मच असतात ते आपल्याला संकटातून बाहेर काढत असतात आणि संकटात टाकत असतात. त्यामुळे नेहमी आपले कर्म चांगले ठेवा. आपले कर्म प्रामाणिक ठेवा. आपल्या कर्मांवरती विश्वास ठेवा. आपल्या प्रयत्नांना सातत्य द्या. लक्षात ठेवा, तुम्हाला आयुष्यामध्ये जर का कोणते ध्येय गाठायचे असेल तर सर्वात महत्त्वाचे आहे की तुम्ही ते ध्येय प्राप्त करण्यासाठी एक नियोजन करणे आणि तुम्ही त्या ठरवलेल्या ध्येयाच्या मार्गावरती सातत्याने काम करत राहणे. लक्षात ठेवा, जो व्यक्ती आपले ध्येय प्राप्त करण्यासाठी दिवस रात्र मेहनत करत असतो, परिस्थिती कितीही त्याच्या विपरीत असली तरी तो त्यातून मार्ग काढत असतो, कितीही संकटं असली तरी तो संकटांमधून बाहेर निघण्याचा प्रयत्न करत असतो, रस्ता कितीही खडतर आणि अवघड असला तरी तो त्यातून बाहेर निघत निरंतर चालत असतो, त्या व्यक्तीलाच यश हे भेटत असते. लक्षात ठेवा, तुम्ही जेवढे मोठे स्वप्न बघचाल तेवढा मोठा तुम्हाला त्यासाठी संघर्ष करावा लागेल. संघर्षाशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही आहे. तुम्हाला तुमच्या वाटेचा संघर्ष हा करावाच लागतो. तुम्हाला तुमच्या आयुष्यातील संकटांना सामोरे जावेच लागते. तुमच्या आयुष्यातील दुःखे
हे तुम्हालाच पार करायचे असतात. तुमच्या वाटेचे दुःख हे दुसरं कोणीच पार करू शकत नाही. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, तुमचे जेवढे मोठे ध्येय तेवढा मोठा संघर्षसुद्धा आला सोबत. यश म्हणले तर यशाला संघर्ष हा येतोच. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, यश आणि संघर्ष हे दोन्ही नाण्याच्या बाजू आहेत. तुम्हाला जर का यश हवे असेल तर संघर्ष करावाच लागतो. संघर्षाला पर्याय नाही, कष्टाला आणि मेहनतीला पर्याय नाही आहे. कष्ट आणि मेहनत करूनच तुम्हाला हवे असलेले स्वप्न आयुष्यात पार करू शकता. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, कष्टाला घाबरू नकात. कष्टाशिवाय दुसरा पर्याय नाही आहे. तुम्हाला तुमच्या वाटेचे कष्ट हे पार करावेच लागतात. त्यामुळे कष्टाशिवाय दुसरा कोणताच पर्याय नाही. त्यामुळे आपल्या वाटेचे कष्ट प्रामाणिकपणे करा. तुम्हाला जे हवे आहे ते ध्येय तुम्ही प्राप्त करण्यासाठी सतत निरंतर प्रयत्न करत चाला. लक्षात ठेवा, तुम्हाला तुमचे ध्येय गाठताना कधी थकल्यागत होईल, हारल्यागत होईल. कदाचित काही वेळा गोष्टी तुम्हाला हव्या तशा घडणार नाहीत, तुमच्या विपरीत घडतील. पण याने तुम्ही खचून जाऊ नकात, हार मानू नकात. या उलट तुम्ही प्रयत्न करण्याची पद्धत बदला. लक्षात ठेवा, एका पद्धतीतून तुम्हाला हार भेटली तर असं नाही की तुम्ही परत यशस्वी होऊ शकणार नाही. तुम्ही तुमची पद्धत बदला. लक्षात ठेवा, एक पद्धत बदलली तर दुसरी पद्धत वापरा, दुसरी पद्धत बदलली तर तिसरी पद्धत वापरा. लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये कोणतेही रस्ते संपत नाहीत. एक रस्ता संपला तर दुसरा रस्ता आपल्यासाठी सुरू होतच असतो. दुसरा संपला तर तिसरा रस्ता सुरू होतो. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, परिस्थिती कितीही वाईट असू द्यात, कितीही संकट असो, कितीही कष्ट असू द्यात, चालणे थांबवू नकात. आपले ध्येय प्राप्त करण्यासाठी तुम्हाला सतत निरंतर कष्ट हे करावेच लागतील. त्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या गोष्टींचा त्याग करावा लागेल. तुम्हाला तुमच्या आळस हा तुमचा दूर करावा लागेल. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, कष्टाशिवाय यश हे मिळत नाही. स्वामी सांगतात, तुम्हाला जर का आयुष्यामध्ये सुखी व समाधानी राहायचे असेल तर नेहमी लक्षात ठेवा की कोणाकडूनही कोणतीही अपेक्षा करू नकात. लक्षात ठेवा, जो व्यक्ती इतरांकडून कोणतीही अपेक्षा ठेवतो तो व्यक्तीच आयुष्यामध्ये सर्वात जास्त दुःखी होतो. त्यामुळे इतरांकडून कोणतीही गोष्टीची अपेक्षा करू नकात. कदाचित त्यांच्याकडून ती अपेक्षा पूर्ण तुमची झाली नाही तर त्याचा त्रास हा तुम्हालाच होणार आहे. त्यामुळे इतरांकडून कोणतीही अपेक्षा ठेवू नकात. स्वतःच्या कष्टांवरती विश्वास ठेवा, स्वतःच्या मेहनतीवरती विश्वास ठेवा. तुम्ही जोपर्यंत सक्षम आहात तोपर्यंत तुम्हाला हवं ते नक्कीच मिळू शकता. त्यामुळे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आपले जीवन आपल्याला जर सुखी व समाधानाने घालवायचे असेल तर कोणाकडूनही कोणतीही अपेक्षा करू नका. तुम्हाला तुमचे जीवन सुखी व समाधानाने घालवायचे असेल तर स्वतःचे कष्ट हे स्वतः करा. स्वतःच्या परिस्थितीवरती स्वतःच मार्ग काढा. इतर कोणावरही अवलंबून राहू नका. लक्षात ठेवा, सुरुवातीला तुम्हाला थोडासा त्रास होईल, पण नंतर यातून तुम्ही नक्कीच मार्ग काढचाल. श्री स्वामी